राम राम मंडळी, वंडरिंग फार्मर चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, शेतीमध्ये नवीन वाट आपण जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत प्रगती होत नाही. मित्रांनो, पारंपरिक पद्धतीने तर आपण डाळिंब करतोच, पण मनात विचार आला की काहीतरी वेगळे करून पाहूया. मित्रांनो, लोकांनी विचारलं तर शेडनेट मध्येच का? तर आम्ही उत्तर दिले, आम्हाला नाही भीती उन्हाची नाही पावसाची, आम्हाला होती इच्छा काहीतरी वेगळं करून पाहिजे. मित्रांनो, तंत्रज्ञानाची जोड जर आपण डाळिंब शेतीला दिली तर किती फायदेशीर आणि सोप्या पद्धतीने आपण डाळिंब शेती करू शकतो हे आम्हाला पाहिजे होते. त्यामुळे आम्ही शेडनेटचा पर्याय निवडला. आता 10 दिवसात आम्हाला या प्रयोगाचे काय फायदे झाले ते सांगतो. पहिला, पाण्याची बचत. उघड्यावरच्या शेतीपेक्षा 30 ते 40% पाणी कमी लागते. दुसरा, जोमदार बहार. येथे सूर्यप्रकाश फिल्टर होऊन येतो, त्यामुळे रंग गडद हिरवा राहतो. तिसरा, निरोगी रोप. निरोगी रोप. बाहेरच्या वातावरणात रोप सेट व्हायला वेळ लागतो, पण इथे मायक्रो क्लायमेट असल्यामुळे रोपांची वाढ पहिल्याच दिवशी सुरू होते. म्हणजे काय, तर काहीतरी नवीन करण्याच्या निर्णयामुळे आम्हाला कमी पाण्यात आणि कमी त्रासात चांगली बाग उभी करता आली. मित्रांनो, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. शेडनेटचे आपण फायदे तर पाहिले, पण काही प्रॉब्लेम पण आहेत. ते म्हणजे उष्णता आणि हवा. शेडनेट पूर्ण बंद असेल तर आतमध्ये हवा खेळती राहत नाही, माणसाला 5 मिनिटात घाम फुटतो. आम्ही यावर जुगाड केले आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही शेडनेटमध्ये 2 बाजू उघड्या ठेवल्या आहेत. क्रॉस व्हेंटिलेशन होते. हवा खेळती राहिल्यामुळे आतमध्ये बुरशीचा त्रास कमी होतो आणि रोपांना शुद्ध ताजी हवा मिळते. मित्रांनो, हे नियोजन जर जमलं तर शेडनेट यशस्वी होते.